सांगली येथे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरास हजारो नागरिकांनी दिली भेट व शेकडो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याची केली जपवणूक। स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली सांगली मार्केट यार्ड येथे रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आले। या आरोग्य शिबिरात सिनर्जी हॉस्पिटलची सर्व डॉक्टरची टीम व सर्व डिपार्टमेंटचे डॉक्टरांनी आलेल्या पेशंटची पूर्ण तपासणी करून व रोगाचे निदान काय आहे याची माहिती देऊन त्यांच्यावर उपचार केले। यामध्ये लहान मुले, महिला, युवक, युवती व वृद्ध वयस्कर पेशंटने येऊन मोफत उपचार करून घेतले व डॉक्टरांनी मोफत औषधे दिले आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना ऑपरेशन करण्यासाठी सांगितले आहे। या वेळेला हजारो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। रक्तदान शिबिरामध्ये हिंदरत्न प्रकाश बापू ब्लड बँकची रक्तपेढीची टीम येऊन रक्त डोनेट करून घेतले। या वेळेला रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजक स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले। स्वागत प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी केले। या शिबिरास M.K. कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, बाहुबली निलाखे, धनंजय खाडीलकर, नितीन कोरे, प्रथमेश शेटे, ज्ञानेश्वर केंगार, सुप्रीत पुजारी, आमसिद्ध कटीमणी, अनोमल पाटील, सुशांत कदम, स्वप्नील शेटे, अनुराधा शेटे, अरविंद ठोंबरे उपस्थित होते। आभार सौ आशा पवार यांनी मानले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्तानं आम्ही सांगलीकरांना आव्हान केलं की 395व्या जयंतीनिमित्त 395 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं म्हणून आव्हान केलं। त्या आव्हानास आज या वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि महारक्तदान शिबिर चालू झालेलं आहे। महारक्तदानमध्ये आत्तापर्यंत 2 वाजल्यात आणि 2 वाजेपर्यंत अंदाजे 200 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। या महाआरोग्य शिबिरमध्ये या सिनर्जी हॉस्पिटलमध्ये सर्व 22 जणांची तज्ज्ञ डॉक्टर टीम या ठिकाणी येऊन प्रत्येक अवयवाचे चेकिंग करून त्याच्यावर लागणारे उपचार, औषधं आणि प्रसंगी त्या ठिकाणी जर ऑपरेशन करायचं लागले तर ते ऑपरेशन सुद्धा होणार आहे आणि ते करणार सुद्धा आहे। परंतु आत्ता 2 वाजल्या या माध्यमातून सांगलीकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करावे आणि महाआरोग्य शिबिराच्या वेगवेगळ्या आजाराचे असणारे डॉक्टर त्यापासून औषध उपचार याचा फायदा करून घ्यावा। आत्तापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आम्हाला, तर असाच रिस्पॉन्सवर राहावा। त्यानंतर आम्हाला आत्ता या ठिकाणी आम्ही जे आव्हान केलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी मराठा उद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच अनेक कंपन्यांचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात हा उद्योग मेळावा सुरू होईल, तरी भविष्यकाळामध्ये या सांगलीतील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यकाळामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत सांगलीमध्ये त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे कर्ज घेत होते 15 लाखापर्यंत त्याच्यावरती मॉर्गेज करून, परंतु आम्ही त्यांना साहेबांना विनंती करणार आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत, गरीब उद्योजक आहेत, ते त्यांच्याकडे जागा, जमीन, प्लॉट नाही आणि तुम्ही विदाउट मॉर्गेज लोन कसं देता येईल त्या प्रकारे त्या ठिकाणी बँकांना सांगून किंवा त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा अशी त्यांना मी विनंती केली। सकाळपासून रुग्ण आहेत, कुठल्या तपास करण्यात आलेले? सकाळपासून डोळ्याचे आहेत, हार्टचे आहेत, BP, शुगर, त्यानंतर पोटाचे विकार, किडनी, लिव्हर, हे असे अनेक नामवंत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यापासून अनेक पेशंट चेकिंग करून घेत आहेत।